लंडन ते पंढरपूर 1000 किलोमीटरचा प्रवास, पण ओठावर एकच नाम विठ्ठल विठ्ठल. युरोपातील 11 देशांत भक्तीचा संदेश देत भारतात दाखल झालेली विठ्ठल मंदिर UK लंडनची विशेष दिंडी यंदाच्या आषाढी वारीत सहभागी झाली असून भक्तीला सीमा नसते याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही अनोखी वारी. विठ्ठल मंदिर UK लंडन यांच्या वतीने या विशेष वारीचं आयोजन करण्यात आले. युरोपातील 11 देशांमध्ये विविध भक्तिमय कार्यक्रम सादर करीत ही दिंडी भारतात दाखल झाली असून आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर दिंडी सासवड येथे संत सोपान काका महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. पुढे खळद येथे ग्रामस्थांनी या विठ्ठल भक्तांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्वागतानंतर न्याहारीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ही दिंडी जेजुरी येथे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाली. आषाढी वारीच्या निमित्तानं ग्लोबल वारी लंडन ते पंढरपूर हा अनोखा भक्तिमय सोहळा सध्या पंढरीच्या वाटेवर सुरू असून लंडनहून आलेले विठ्ठल भक्त पंढरपूर ते आळंदी असा वारीचा आध्यात्मिक प्रवास करीत आहेत. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा संदेश जगभर पोचवत आहेत. या वारीचे आयोजक डॉक्टर अनिल खेडकर आणि मार्गदर्शक हबप सागर महाराज बोराटे हे आपल्याबरोबर असून या वारीबाबत ते सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपली लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी खऱ्या अर्थानं आपल्या पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी मार्गस्थ झालेली आहे. आणि या ठिकाणी मला खरंच आनंद होत आहे की 11 देशातून ज्या पादुका 6 जूनला लंडनवरून मार्गस्थ झाल्या पंढरपूरसाठी भारतामध्ये दाखल होऊन ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन आता आपण पंढरपूरकडे पायी वाटचाल करत आहोत. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर UK यांच्या वतीने या ग्लोबल वारीचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या दिमाखात युरोपच्या 11 देशांमधून विविध कार्यक्रम करत करत या पालख्या ही दिंडी आता भारतामध्ये दाखल झालेली आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काकाचं दर्शन घेऊन आता आपण पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. या वारीच्या वाटेमध्ये भरपूर असे विठ्ठल भक्त मराठी बांधव जोडले जात आहेत. तर खऱ्या अर्थाने जो आता विश्वात्मके देवी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा जो संदेश होता तो खऱ्या अर्थाने आता साकार होत आहे. आणि याचा खरंच सार्थ अभिमान आहे की आपण आपल्या पांडुरंगाचं, आपल्या वारकरी संप्रदायाचं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अभिमानाने घेऊन जात आहोत. आणि आपली जी मराठी संस्कृती आहे ती जतन करण्यासाठी वारी हा एक पाया आहे. तर ते करण्याचं योजना आपल्याला भेटली त्याबद्दल मी पांडुरंगाचे आभार मानतो. आणि आळंदीनंतर भारतामध्ये जो काही हा पायी प्रवास आहे हबप सागर महाराज बोराडेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही ह्या पायी वाटचाल करत आहोत पंढरपूरकडे. तर मी सागरजी महाराज बोराडे यांना विनंती करतो की तुम्ही या मार्गदर्शक प्रवासाबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सागर महाराज बोराटे. उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती त्यांची, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. महाराष्ट्रातल्या साधू संतांनी जो भगवा ध्वज 3 लोकांवरती, तिही लोकावरती उभा केलेला आहे, तोच भगवा ध्वज, तीच भगवी पताका खांद्यावरती घेऊन लंडन येथील UK येथील असंख्य वारकरी आज श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत. आणि थेट UK येथून, विदेशातून 11 देशांचा प्रवास करून आज हे सगळे वारकरी मागच्या 3 दिवसापूर्वी आळंदीत दाखल झाले. दिनांक 6 जुलै 2026 या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन मंदिरातून आपल्या या ग्लोबल दिंडीचा पायी प्रवास सुरू झाला. आणि 6 तारखेपासून ही आमची ग्लोबल दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. माझ्याबरोबर माझे अनेक सहकारी या दिंडीमध्ये, अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. अत्यंत उत्साहात, आनंदात दररोज पारंपरिक पद्धतीनं, वारकरी पद्धतीनं, फडकरी पद्धतीनं, निष्ठेनं, अत्यंत श्रद्धेनं दररोज परंपरेचं भजन, परंपरेचे अभंग गात अगदी मोठ्या तन्मयतेनं आमच्याबरोबर हे UK येथील वारकरी सहभागी झालेले आहेत. आणि खूप आनंद तेही घेत आहेत. या परंपरेबद्दल, आपल्या या वारकरी संप्रदायाची मीमांसा समजून घेण्याबद्दल त्यांची आस्था वाखाणण्याजोगी आहे. आणि त्यांचा हा स्नेह आमच्या सर्व वारकऱ्यांना ऊर्जा देतो आहे. आणि आमची ऊर्जा त्यांना तर इथून पुढच्या प्रवासाला प्रेरणा देत आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी आमचं आळंदीत प्रस्थान झालं, अर्थात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान 8 तारखेला आणि आपल्या या ग्लोबल दिंडीचं प्रस्थान हे 6 तारखेला असल्यामुळं आम्हाला आळंदीत जाता आलं, माऊलींचं दर्शन घेता आलं. आणि त्यानंतर संतश्रेष्ठ माऊलींचं दर्शन घेऊन, सोपान काकांचं दर्शन घेऊन आता आम्ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी खंडोबाला भेटायला आज आम्ही निघालेलो आहोत. अगदी ही सोन्याची जेजुरी
आम्ही तर दरवर्षी पाहतोच आहे, पण आमच्या लंडन येथील UK येथील वारकरी आज ही सोन्याची जेजुरी मोठ्या आनंदानं पाहणार आहेत आणि हा आनंद सुद्धा वाखाणण्याजोगा असणार आहे. आमचा हा प्रवास दिवसेंदिवस अत्यंत आनंदी होत चाललेला असून या ग्लोबल दिंडी बरोबर आपल्या या महाराष्ट्रातले अनेक वारकरी जोडले गेलेले आहेत. अनेक गावागावातले वारकरी इथं ज्या दिवशी ग्लोबल दिंडीचं मुक्कामाचं नियोजन असेल त्या ठिकाणी UK येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पादुकांचं दर्शन घेण्याकरता गर्दी करतायत आणि दररोज मोठ्या आनंदानं हा सोहळा पुढे चाललाय. अवघ्या काही दिवसात आम्ही श्री क्षेत्र पंढरपूरला अर्थात जगाच्या मालकाला भेटायला जाणार आहोत आणि जगाच्या मालकाचा आशीर्वाद आम्ही घेणार आहोत आणि UK येथील वारकरी सुद्धा घेणार आहेत. या वाटेनं चालताना ज्यांचं सहकार्य आमच्यासाठी होतंय त्यांचे मनापासून आभार आहेत. विशेष म्हणजे आमच्या या दिंडीची मुलाखत ज्यांनी घेतली त्या सर्व YouTube चॅनलचे आणि वृत्तपत्रांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. यावेळेस लंडन ते पंढरपूर या दिंडी सोहळ्याचं स्वागत खळद ग्रामस्थांच्या वतीनं महादेव कामथे, आत्माराम रासकर, ऋषिकेश रासकर आणि रामभाऊ रासकर यांनी केले. लंडन ते पंढरपूर भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा हा जागतिक प्रवास आता विठुरायाच्या चरणी पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा बोल ना पिलो. सासवडच्या पुढे निघालो.